श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 2025 मध्ये बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री ही साजरी केली जाणार आहे। या वेळेत आपल्याला देवाधिदेव महादेवांची आराधना करायची आहे, पूजा करायची आहे। महाशिवरात्री ही जगभरातील शिवभक्तांसाठी एक महत्त्वाचा दिवस मानला जात असतो। महाशिवरात्री हा जो दिवस आहे तो शतकानुशतके प्रतीक्षा, तपश्चर्या, ध्यान, साधना केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे अखेर एकत्रीकरण झाले होते। तर काहींसाठी ही रात्र जी आहे जेव्हा भगवान शिव यांनी तांडव सादर केले होते, अशा अनेक कथा आपल्याला आपल्या ग्रंथामध्ये सापडत असतात आणि त्याबद्दलच आपण माहिती जी आहे तर ती जाणून घेणार, माहिती करून घेत असतो। परंतु या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण उपवास करत असतो किंवा उपवास करत नसाल तर आपल्याला आपल्या घरामध्ये काही या वस्तूंचे जे सेवन आहे तर ते चुकून सुद्धा करायचं नाही। हा एक पदार्थ जो आहे तर तो देखील खायचा नाही, तो या दिवशी चुकूनही खाल्ला जात नाही। तर आता कोणता पदार्थ आपल्याला या दिवशी चुकून सुद्धा खायचा नाही याविषयीची माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, तसेच या दिवशी आपण काय करावं, काय करू नये, संपूर्ण महाशिवरात्रीची माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। महाशिवरात्रीचा उपवास सूर्योदयापासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चौथा प्रहर संपल्यानंतर तो दिवस संपत असतो। भाविक भक्त जे आहेत तर ते तामसिक स्वरूपाचे कोणतेही अन्न या दिवशी खात नाही। या दिवशी आपल्याला प्रत्येकाने घरामध्ये दिवसभर शांतता, संयमी राहायचं आहे, राग टाळायचा आहे, चिडचिड करायची नाही, दिवसभर आध्यात्मिक कार्यात आपला दिवस घालवायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला होईल तेवढं या दिवशी देवाधिदेव महादेवांचं नामस्मरण करायचं आहे। तुमच्या आजूबाजूला जवळपास कुठे जर महादेवाचं मंदिर असेल, शिवलिंग असेल तर शिवलिंगाच्या तिथे जाऊन तुम्हाला भगवान देवाधिदेव महादेवांचा अभिषेक करायचा आहे। तिथे गेल्यानंतर शिवलिंगाला अर्पण केलेले दूध आपल्याला शांती मिळवून देत असतात, आपल्या आयुष्यामध्ये आशीर्वाद देत असतात। मधामुळे जीवनात आणि नात्यामध्ये समृद्धी आणि गोडवा निर्माण होत असतो। भगवान शिवाला अर्पण केलेले दही थंडावा देतो आणि चांगले आरोग्य आपल्याला प्रदान करत असतो। बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव आपल्यावरती प्रसन्न होतात। शिवाला उसाचा रस, गंगाजल, चंदन देखील अर्पण केलं जातं। या दिवशी आपल्याला भगवान देवाधिदेव महादेवांचा आवर्जून अभिषेक करायचा आहे। अभिषेक करणे हा महाशिवरात्रीतील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा भाग मानला आहे। भगवान शिवाने अर्पण केलेल्या वेगवेगळ्या नैवेद्याचे वेगवेगळे अर्थ आणि महत्त्व आपल्याकडे असतात। यामध्ये तुम्ही 12 प्रकारचे पदार्थ हे भगवान देवाधिदेव महादेवांना अर्पण करू शकता। त्यामध्ये गाईचं कच्चं दूध असतं, दही असतं, त्यानंतर मध, तूप, साखर, त्यानंतर कोणत्याही उसाचा रस, तसेच फळांचा रस, असे अनेक पदार्थ हे तुम्ही शिवलिंगावरती या दिवशी अर्पण करू शकता। तांदूळ अर्पण करू शकता, त्याचबरोबर मूग, काळे तीळ, उडीद अशा ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या आपण या दिवशी अर्पण करत असतो। कारण यामुळे आपल्या जीवनातील जे काही दुःख, संकटे, अडीअडचणी, गरिबी आहे तर ते भगवान देवाधिदेव महादेव हे नक्कीच दूर करत असतात। भगवान देवाधिदेव महादेवांनी आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी हलहली जे विष आहे तर ते ग्रहण केलं होतं आणि त्यामुळेच त्यांच्या प्रती
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सर्व वस्तू आपल्याला महादेवांना अर्पण करायच्या असतात। बेलपत्र, धतुरा या सर्व वस्तू जर तुम्ही अर्पण केल्या तर आयुष्यामध्ये, जीवनामध्ये असणारे सर्व संकट जे आहेत तर ते आपल्यापासून दूर जातात। त्याचबरोबर बघा, शिवरात्रीच्या दिवशी आता कोणते पदार्थ आपल्याला खायचे नाहीत तर बघा, कारण आपण जर महाशिवरात्रीचा उपवास केल्याने आपल्याला संपूर्ण जे वर्षभरातलं सोमवाराचं व्रत असेल किंवा प्रदोष असेल किंवा महिन्याची जी शिवरात्री येत असते तर त्या शिवरात्रीचं, त्या उपवासाचं, आपण केलेल्या व्रताचं फळ जे आहे तर ते मिळत असतं। त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये आपण अनेक पदार्थांचं सेवन करत असतो। त्यामध्ये तुम्ही साबुदाणा सेवन करतात, राजगिरा सेवन करत असाल, इतर अनेक पदार्थ तुम्ही उपवासामध्ये सेवन करत असाल, खात असाल, पण हा जो एक पदार्थ आहे तर तो चुकून सुद्धा तो भगवान देवादिदेव महादेवांच्या उपवासामध्ये संपूर्णपणे वर्ज्य मानला जातो। बघा, आपण किती उपाय करतो, या दिवशी किती सेवा करतो मनोभावे, आपण रुद्राभिषेक करत असतो आपल्या घरामध्ये, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या स्तोत्राचं, मंत्राचं पठण करत असतो आणि आपल्याकडे ह्या चुका होतात। आपण म्हणतो की मी खूप सेवा करते, आपण उपाय करतो, परंतु तरीही मला त्याचं फळ का मिळत नाही? कारण ह्या ज्या चुका आहेत त्या आपल्या हातात, आपल्याकडनं होत असतात, आपल्याकडून घडून जातात। त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींचं जे फळ आहे तर ते मिळत नाही आणि आपण मग शेवटी देवांना दोष देतो। त्यामुळे आपल्याला ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या पाळायच्या आहेत, त्या नियमांचं पालन करायचं आहे। या दिवशी घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे आवर्जून करावं। त्याचबरोबर शिवलिंगावर कोणत्याही प्रकारचे तुटलेले, फुटलेले पदार्थ किंवा फळ अर्पण करू नका। त्याचबरोबर या दिवशी आपल्या पत्नीचा चुकूनही अपमान करू नका, वयोवृद्धांचा अपमान करू नका। त्याचबरोबर या दिवशी चुकूनही बेलाच्या झाडाची पानं तोडू नका। आपल्याला आदल्या दिवशीच बेलाची पानं जी आहेत तर ती तोडून ठेवायची असतात। या दिवशी कोणत्याही झाडाची पानं, फुलं ही चुकूनही तोडू नका। कुणाचा आपल्या हातून अपमान होईल, आपल्याकडून अपमान होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची असते। त्याचबरोबर या दिवशी जर आजारी व्यक्ती असेल, गरोदर महिला असतील, आजारी स्त्री असेल, पुरुष असेल, त्यांनी चुकूनही उपवास करू नका। तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही उपवास केला तर चालेल। आपल्या तब्येतीची काळजी घेऊन आपल्याला उपवास करायचा असतो। या सर्व नियमांचं पालन करून आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत। आता कोणता पदार्थ जो आहे तर तो आपल्याला या दिवशी चुकून सुद्धा ग्रहण करायचा नाही। त्यामध्ये बघा, जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्हाला भगर जी आहे तर ती चुकून सुद्धा खायची नाही, कारण महादेवांना भगर ही चालत नाही, उपवासामध्ये खाल्ली जात नाही। सोमवार जो उपवास असतो तर आता बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा माहीत नसेल, सोमवारी सुद्धा आपण भगर जी आहे तर ती खात नाही। भगर ही भगवान महादेवांच्या पूजेमध्ये संपूर्णपणे वर्ज्य मानली जाते। त्यामुळे भगर ही चुकूनही या दिवशी खाऊ नका। भगरला काही ठिकाणी वरई या नावाने देखील ओळखलं जातं। सर्वांनाच ही भगर जी आहे तर ही माहीत असेल। त्यानंतर या दिवशी आपल्याला सफेद मीठ जे असतं तर ते मीठ खायचं नाही, तर त्याचंही सेवन आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे। त्याऐवजी आपल्याला सैंधव मीठ जे असतं तर ते आपल्याला आपल्या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये किंवा त्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे। त्याचबरोबर या दिवशी तुम्ही मग बाकीचे जे पदार्थ आहेत तर ते खाऊ शकता। मग तुम्ही राजगिरा खाऊ शकता, साबुदाणा खिचडी खाऊ शकता, फळ घेऊ शकता, दूध घेऊ शकता, चहा, कॉफी, केळी हे सर्व पदार्थ, फळी तुम्ही खाऊ शकता। परंतु भगर आणि जे सफेद मीठ असतं तर ते चुकून सुद्धा या दिवशी खाल्लं जात नाही। त्याचबरोबर या दिवशी जर तुम्ही उपवास करत असाल तर या उपवासाच्या जे तेल आपण वापरत असतो, पदार्थ
शिजवण्यासाठी, तळण्यासाठी यामध्ये तुम्ही सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल चुकून सुद्धा वापरू नका। या दिवशी एकतर तुम्ही तुपाचा वापर करू शकता किंवा मग तुम्ही जे शेंगदाणा तेल असतं तर त्याचा वापर करू शकता। ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात आणि ह्या सर्व गोष्टींचं पालन जर आपण केलं तरच आपल्याला आपण केलेल्या सेवेचं, पूजेचं आणि उपायांचं फळ जे आहे तर देवाधिदेव महादेव हे निश्चित आपल्याला प्राप्त करून देता। हे नेहमी लक्षात ठेवा। त्याचबरोबर आता या दिवशी आपल्याला जर तुम्ही उपवास करत नसाल तर काय तुम्हाला काय खायचं नाही आपण ते देखील आता बघणार आहोत। उपवास करत नसाल तर तुम्हाला कांदा, लसण, नॉनव्हेज जे आहे तर हे पदार्थ देखील तुम्हाला चुकूनही या दिवशी खायचे नाही। कांदा, लसूण हा तामसिक आहार मानला जातो। तुम्ही या दिवशी संपूर्णपणे वर्ज्य करायचं आहे। नॉनव्हेज मध्ये तुम्ही मांस, मटण, मच्छी, अंडे हे देखील चुकून या दिवशी खाऊ नका। तांदूळ सुद्धा या दिवशी खाल्ले जात नाही। अशा पद्धतीने आपल्याला या सर्व नियमांचं जे काही पालन आहे ते काटेकोरपणे करायचं आहे आणि देवाधिदेव महादेवांच्या पूजेमध्ये आपल्याला केतकीची जी फुलं असतात ज्याला काही ठिकाणी चाफा या नावाने ओळखलं जातं, बोललं जातं, तर ही चाफ्याची फुलं आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावरती अजिबात अर्पण करायची नाही। त्याचबरोबर तुळशी पत्र सुद्धा भगवान देवाधिदेव महादेवांना अर्पण केले जात नाही। त्याचबरोबर शंखाने, म्हणजे आपल्याकडे शंख असतो आणि त्या शंखाने आपण अभिषेक करत असतो, तर या शंखामध्ये पाणी घेऊन चुकून सुद्धा मंदिरामध्ये आपल्याला जायचं नाही किंवा भगवान देवाधिदेव महादेवांवरती आपल्याला अभिषेक करायचा नाही। शंखामध्ये जर आपण पाणी घेऊन त्यांनी जर भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती अभिषेक केला तर त्याचे अनेक वाईट दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात। त्यामुळे तांब्यामध्ये पाणी घेऊन नंतर तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करत असताना ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी पाळायच्या आहे आणि ह्या जर पाळल्या तर आपल्याला संपूर्ण व्रताचं फळ जे आहे तर ते नक्कीच देवाधिदेव महादेव हे नक्कीच आपल्याला प्राप्त करून देतात। आपण जेव्हा महादेवांच्या पिंडीवरती पाणी अर्पण करतो तर आपल्याला जी ती धार आहे तर ती आपल्याला एकदम हळूवार अर्पण करायचं आहे। पाणी शिवलिंगावरती पाणी पडून आपल्या अंगावरती ते शिंतोडे उडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी काही नियमांचं पालन करायचं आहे। काही जे पदार्थ आहे तर ते चुकून देखील खायचे नाही, कारण महाशिवरात्री ही वर्षातून एकदा येते आणि आपल्याला त्या दिवशी खरोखर तुम्हाला सांगेन, माझा तर खरोखर विश्वास आहे, जे तुम्हाला मिळत नसेल ते महादेव नक्कीच मिळवून देतात। मी तुम्हाला अगदी 100% सांगते, तुम्ही फक्त मनापासून उपाय करा, सेवा करा, तुम्हाला नक्कीच मिळेल अशी मला तरी खात्री आहे आणि माझा संपूर्णपणे महादेवांवरती विश्वास आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। यानंतर लगेचच तुम्हाला काही उपायांचे देखील व्हिडिओ मी लगेच शेअर करणार आहे, त्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।